रतन इंडिया ऊर्जा प्रकल्प रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱ्या राखेची उचल न झाल्याने राख व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या कंत्राटदारांनी कोणतीही परवानगी न घेता तब्बल 1500 ब्रास केमिकल युक्त राख जामठी येथील शेतशिवारात फेकून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मे आणि जून महिन्यात 500 ट्रक राख या परिसरात टाकल्याने मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। अद्यापही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने राख में कुछ काला है ची प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांमधून उमटत आहे। रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामध्ये वीज निर्मिती होताना राख तयार होते। ही राख आजूबाजूने वीटभट्टी व्यवसाय करणारे व्यावसायिक अत्यल्प दरात येथून घेऊन जातात। मात्र मे महिन्यामध्ये व्यावसायिकांनी राखीची साठवणूक करून सुद्धा मोठ्या प्रमाणात राख तयार झाल्याने या राखीचे करावे काय असा प्रश्न राख व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीला पडला। नियमाने राख त्या ठिकाणी ठेवता येत नाही, ती 24 तासाच्या आत तिथून उचलून न्यावी लागते। व्यावसायिकांकडे राख अत्यल्प प्रमाणात असल्याने व्यावसायिक उचल करू शकत नाही, मग उरलेल्या राखेचे करावे काय असा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे कंपनीने शक्कल लढवत कंपनीमधील राख रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने जामठी येथील शेतशिवारात टाकणे सुरू केले। मे आणि जून महिन्यात तब्बल 1500 ब्रास राख या ठिकाणी टाकण्यात आली असून अद्यापही जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही। केमिकल युक्त राख शेतात पडली तर शेताचे नुकसान होते, शिवाय मानवी आरोग्यास देखील धोका निर्माण करते। तरी सुद्धा या प्रकरणी प्रशासनाने दखल घेतलेली नाही, हे विशेष। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।